नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आंबट, गोड, तिखट चवीचं उपवासाला चालणारं लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघूया. त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेले पातळ सालीचे असे 20 लिंबू मी या ठिकाणी घेतलेले आहे. यातील सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जे लिंबू एकदा आपण पाण्याने धुतले, कोरडे झाले की त्यानंतर त्याला चॉपिंग बोर्ड, सुरी आपण जे वापरणार आहेत, फोडी काढून ठेवायला आपण भांडं वापरू, कालवायला चमचा वापरू, तर ते सगळं साहित्य अगदी कोरडं पाहिजे. आणि ज्या बरणीत आपण लोणचं भरणार आहे ती बरणीसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडी पाहिजे, तरच आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे. नाहीतर बुरशी वगैरे लागते. त्यामुळे ही टीप अगदी अवश्य फॉलो करा. जर तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीच्या टिप्स जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका लिंबाच्या मी 8 फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्यातल्या आता आपण अशा बिया सगळ्या काढून घेऊ. बिया सगळ्या काढून घ्यायच्या म्हणजे आपलं लिंबाचं लोणचं कडू होत नाही. याच प्रकारे आपण सगळे लिंबू कापून घेऊ. बाकी सर्व लिंबू मी विळीने चिरून घेतलेले आहे, त्यामुळे आपला रससुद्धा वाया गेलेला नाही. या रसामुळे आपलं लिंबाचं लोणचं रसरशीत छान होतं. तर आता आपण एक वाटीभर मीठ घेतलेलं आहे इथे, तर ते मीठ आपण आता या सगळ्या फोडींना लावून घेऊ. इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे, ते कोणतंही मीठ आपण इथे वापरू शकतो. मीठ चांगलं कालवता यावं म्हणून मी एका खोलगट भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता सगळ्या फोडींना मीठ व्यवस्थित लावून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेली कोरडी केलेली एक काचेची बरणी घेतलेली मी या ठिकाणी. मीठ लावलेल्या फोडी आता आपण बरणीत भरून ठेवू. आपण साधारण 4 ते 5 दिवस या फोडी आपण बरणीत मीठ लावून ठेवणार आहे. एकदम छान मऊ होतील. मग आपण याला गूळ तिखट घालू. आता बरणीला झाकण लावून आपण 5 दिवस असंच ठेवणार, पण रोज सकाळी एकदा आपण कोरड्या चमच्याने लिंबाच्या फोडी खालपासून कालवून घ्यायच्या. 5 दिवसानंतर आपल्या लिंबाच्या फोडी छान मिठामध्ये मुरलेल्या आहेत. एका पसरट भांड्यात आपण त्या सगळ्या काढून घेऊ. त्यात अर्धा किलो पिवळा गूळ चिरून टाकला. रंगासाठी बॅडगी मिरचीचं तिखट टाकते. लाल तिखट चवीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता. कालवून घेऊ. सगळं आपण एक कालवून घेतलेलं आहे. त्यात आपण गरम कढईमध्ये टाकून एक उकळ आणून घेऊ त्याला. आता गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तर आता आपण थोडंसं एक उकळ आली की गॅस बंद करून द्यायचा. आपल्या फोडी छान मऊ झालेल्या आहेत, त्यामुळे त्या शिजवल्या तरी कडक होणार नाही आहेत. आपला सगळा गूळ पण मेल्ट झालेला आहे आणि छान उकळ पण आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवू. तर तुम्हाला माझं लिंबाचं लोणचं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.